नाही 6-8 घंटे लागते ना गिरीश भाऊ, 8 घंटे लागन ना, 8 घंटे लागन ना, 8 घंटे लागन ना जा याला आम्हाला मुंबईला. नाही ते आचारसंहिते लागले तर काही विषय नाही ना. 8 घंटे आता इथून फ्लाईटच नाही आहे. 7 वाजता फ्लाईट आहे, एकदम फ्लाईट 7 वाजता फ्लाईट आहे आता. आपल्या गाडी लावायची. आता बरोबर लोगो वर घेणं व्हायचं आहे. दिलीप भाऊ खूप प्रेम आहे, पुरी ऑडिओ इसमें आता प्रेम करायला. आता राहिला ठीक आहे. आपला माल शेतकऱ्यांकडे करण्यासाठी आम्ही पेक्षा भरल आम्हाला कधी घेतली मीटिंग, तुम्ही बैठक कधी घेतली तर मुंबईला आम्हाला या झाला 8 घंटे लागते गिरीश, लक्षात घ्या आम्हाला. पण नाही 8 घंट्याचा विषय नाही आहे. 8 घंट्याचा इथं शेतकरी सांभाळणार कोण, सांभाळणार कोण यांना, मोर्चेकरांना नाही स्थगित नाही होऊ शकत. स्थगित आम्ही तर आता रेल्वे रुळावर चाललो. त्रास आम्हाला ठरलंच आहे, ते कफन बांधूनच आलो आम्ही, विषयच नाही. नाही माझं नाही, तुम्ही निर्णय, माझं काय म्हणणं आहे, तुम्ही निर्णय घ्या, आम्हाला पत्र पाठवा ना तुम्ही हे निर्णय घेतले म्हणून या विषयावर. अर्धे विषय तर मुख्यमंत्र्याकडे निर्णय होऊन झाले आहे ना साहेब. मी पाहतो आता, दिवसात येणं शक्य नाही, आम्ही रात्रीचं पाहतो काय करता येईल तर आमचे नेते मंडळीला विचारतो सगळ्यांना. राजीव आहे, शेतकऱ्यांना उद्या नाही करा तर लागेल, आजच करावं लागेल. आज किती वाजेपर्यंत मतदान आहे. कारण घ्यायची असेल मीटिंग तर संध्याकाळीच घ्या लागेल, दिवसा तर आमचं काय शक्य नाही. तिकडे येणं होते का नाही मी एकदा विचारून घेतो, कारण आमची नाही ह्या आम्ही एसटीनं आम्ही गाडीने आलो तर 12 घंटे लागते. एक फ्लाईट सकाळची 8 नाही नागपूरहून 12 घंटे लागतं. जायला 12 घंटे आणि याला 12 घंटे, 24 घंटे. आणि सकाळी विमान आहे, सकाळचं विमान पकडून किंवा संध्याकाळचं विमान पकडून आज येऊ शकतो आम्ही. ते मी सगळ्यांना विचारतो, कार्यकर्ता आणि शेतकऱ्यांना, आणि मग सांगतो. मी पहिले विचारून घेतो गिरीश भाऊ, पहिले विचारून घेतो, मग फोन करू. बच्चू कडू जी किससे बात हो रही थी आपकी और क्या बात गिरीश महाजन साहब से बात हुई है, और हाँ गिरीश महाजन मंत्री महोदय त्यांच्यासोबत चर्चा झाली. त्यांचा आग्रह आहे का आपण मुंबईला येऊन 32 सचिव तिथं हजर राहणार प्रत्येक खात्याचे, कारण 12 मागण्या आहे, 12 ते 22 मागण्या आहे. 22 मागण्यावर इथे येऊन निर्णय चर्चा होणार नाही, तुम्हाला मुंबईला यावं लागेल. आता मुंबईला जायला आम्हाला यालाच किमान 4, 5, 7, 8 घंटे लागू शकतं. त्याच्यामुळं जायचं का नाही त्याबाबत आता आम्ही सगळ्यांना विचारून निर्णय घेऊ. भाऊ, हजारो लोकांचा प्रश्न आहे, सरकार तुम्ही चार्टर्ड फ्लाईट का नाही पाठवत, इतकं महत्व शेतकऱ्यांच्या प्रतिनिधीसाठी चार्टर्ड फ्लाईट पाठवलं तर काय प्रॉब्लेम आहे. चार्टर्ड फ्लाईट मध्ये गेलं आणि त्यांनी कुठं ठोकून दिलं आम्हाला आणि सगळेच गायब केले तर काय करायचं. आम्ही सकारात्मक तयारी आहे चर्चा करण्याची, मात्र तुम्ही मुंबईला यावं असं ते म्हणाले. त्यांचा मुंबईचा आग्रह का बरं आहे हेच मला समजत नाही.
बाकी आंदोलनात ते ऑन दी स्पॉट निर्णय घेतला आहे आणि इथं मात्र ते मुंबईला बोलावतंय. काही वेगळं राजकारण असू नये, होऊ नये. आम्ही तिकडे जावं आणि इकडे काहीतरी प्रॉब्लेम हवा शेतकऱ्यांचा, ते थोडं आम्हाला विश्वास वाटत नाही आहे. त्या सगळ्या संदर्भात चर्चा करतो आम्ही सगळ्यांसोबत, शेतकऱ्यांसोबत, कार्यकर्त्यांसोबत चर्चा करून समोर निर्णय घेऊ. आंदोलनस्थळी यायला तयार नाहीये. आता जो महाजनजींचा फोन आला त्याच्यानंतर आपण आता सगळ्या आपल्या सहकाऱ्यांशी चर्चा आता मी चर्चा होऊ द्या, मग तुमच्याशी बोलू. आंदोलनस्थळी मुख्यमंत्री येऊ शकत नाही असं ते म्हणणार. मुख्यमंत्र्यांनी यावं आमचा आग्रह नाही आहे. हे आम्ही म्हणणार पण नाही, एवढा खुडा पण मी नाही आहे. ते त्या इच्छेचा विषय असतो. पण माझं असं मत आहे का निर्णय त्यांनी घेऊन जर आम्हाला इकडे पाठवलं असतं का आम्ही सर्व एकत्र बसून हे निर्णय घेतले तर कदाचित त्याच्यातून मार्ग निघाला असता. पण त्यांचा आग्रह मुंबईला यायचा आहे. पाहू आता. आम्ही अखेर ताणून आम्हालाही धरायचं नाही आहे. लोकांना वेटीस विनाकारण धरण्याची आमची मानसिकता नाही. पण रोज मरणाऱ्या शेतकऱ्याचं मरण डोळ्यासमोर दिसतं म्हणून आम्हाला हे करावं लागतं, लक्षात घ्या. आता ही सगळी चर्चा करून समोर कसं गेलो पाहिजे आपण ते पाहू. नागपुरात इतर